तर गुड मॉर्निंग गाईज. आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही महाशिवरात्रीला चालू होतो नागेश्वर मंदिराला. तर आजचा व्लॉग लॉंग असणार आहे. शॉर्ट्स व्हिडिओ भरपूर झाले, तर आता लॉंग व्हिडिओ टाकला आहे पहिल्यांदा, तर सपोर्ट करा. तर सकाळी आमच्यावरून मी आणि मॅडी गेलतो आमचे मित्र विनोद यांच्या घरी. तर त्यांच्या घरी जाऊन नाश्त्याचा बेत होता. आज नाश्ता म्हणजे फराळच होता, कारण आज महाशिवरात्रीचा आम्ही सगळ्यांनी उपवास पकडला होता. तर त्यामुळे रूमवरती गेलो, नाश्ता वगैरे केला आणि तिथून चाललो नागेश्वर मंदिराकडे. तर जस्ट येवतेश्वरचा घाट चढायला चालू केला होता. आता खरं मज्जा यायला चालू झाली होती. मस्त नजारा आहे गाईज. एकोणीस किलोमीटर राहिला आहे. झुडपातला माणूस नाही नाही तू झुडपातला नाही. बामणोली. तर गाईज आता आम्ही आलोय बामणोलीमध्ये. आता आम्ही इथून बोट करणार आणि बोट करून जाणार तापोळ्याला ना. तापोळा नाही मग वासोटा वासोट्याला जाणार. तापोळा तिकडे. व्ह्यू एक नंबर आहे. व्ह्यू आहे. तर आज महाशिवरात्र आहे, तरी पण तर आज महाशिवरात्र आणि गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे गाईज. हे आहे कास लेक, बघू शकता. आणि हा कुठला ब्रिज आहे? हा तर गाईज आप्पानी तर आमचं सेटिंग लावलंय बघा. आता काय बहुतेक आपण ऑलरेडी तिकीट काढल्यात. आता आम्ही जाऊ. किती तिकीट चार्जेस किती आहे? तिकीट किती आहे आपले? किती तिकीट? 1000 रुपये तिकीट आहे. बघू शकता. इथून आता 250 रुपये तिकीट आहे बोटचं. आमचं झाले तिकीट. आता आम्ही तिकीट काढले आणि आता आम्ही जायला बघा इकडे, इकडून इकडे बोट. आणि या बोट मध्ये आता आम्ही बसून जाणार आहे पुढचा प्रवास करायला. तर काय आम्ही आता चाललोय ह्या बोटनं. कुठं आहे ही बोट? आहे 27 नंबरची. चाललोय सहलीला चाललोय. पवेंगे. एक काम सांगू का? त्यात ती बांधलंय का नाही, त्याला धर तू. बोट पुढे गेली का नाही, मागणं पावत पावत यायचं. वरच्या वर येईल, हातात येईल नीट. नाही पडत रे, नाही फुटलं. टेटलीचं पुढचं अजून लय पुढे, लय पुढे. आपल्या इथला केला इथला. झालं काय? चलो चलो. आम्ही रामफळ आणले. तर हा बघा डायरेक्ट आपल्या जे समोर दिसतोय तो आहे वासोटा किल्ला, आणि त्याच्या जे शेजारी छोटं टोक दिसतंय ते आहे नागेश्वर मंदिर. तर आपल्याला जायचं आहे नागेश्वर मंदिराकडे. तिथे नागेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे देवांचं. आता आम्ही आलोय गडाच्या पायथ्याशी. तर आता मी विचार करतोय की गडाला जायचं का नागजाई देवी त्याला जायचं. नागेश्वरी सॉरी. मग मंदिर आहे, महादेवाचं ठिकाण आहे. महादेवाचं ठिकाण आहे. नागेश्वर आहे. ओके. नागेश्वरला पहिल्यांदा जाणार आहे आणि मग वासोटा किल्ल्याकडे आम्ही जाणार आहे. प्रस्थान करणार आहे. नागेश्वर आप्पी. तर आम्ही आज चाललोय आता नागेश्वरला. तिथे आमचा व्लॉगर एडिट करत आहे, सॉरी रील बनवत आहे. तर चलो आता तुम्हाला जसं जसं वर जाईल तसं तसं दाखवतो तुम्हाला थोडेफार ठिकाण स्पॉट इथले. आणि कॅमेऱ्यामध्ये जास्त चार्जिंग नाही मोबाईलमध्ये, तर त्यामुळे जास्त काही शूट करायला वेळ भेटणार नाही. शांतता आहे जंगलात. नाही ना आपी. तर गाईज
कसा आहे गाईज, हा जोश पाहिजे. आमचा आप्पी बिबट्यापेक्षा कमी नाही. तर गाईज अस्वल नाही, बिबट्याचा आहे आमचा आप्पी. कमांडर आगे बिबट्या चल रहा है. तर गाईज बिबट्या बघू शकताय तुम्ही. तर गाईज हाच तो बिबट्या त्याने सातारामध्ये धुमाकूळ काढलाय. कुत्र्याची पिल्ली. आम्हाला अस्वल. तर गाईज तुम्हीच कमेंट करून सांगा की अस्वल आहे का बिबटी. आमचे गाईड नाराज झालेला आहेत. आमचे गाईड गाईज नाराज झालेले आहेत. तर तुम्ही गाईज कमेंट करून सांगा त्यांना. आणि त्यात आमचं विनोद बोला ना काय, त्यामुळे ते अजून नाराज झालाय. त्यात आमचे 2 कार्यकर्ते सुरुवातीलाच गप्प झालेले आहेत. तर गाईज कसं आहे गाईज, ही नजर बघा, गारीची नजर आहे. काय जो पण सर्व लोक सोबत आहेत आणि आप्पा ताकद आहे, तो पण आप्पा सर्वांच्या पुढे असणार आहे. काय म्हणतील ते आप्पाला विचार. 4 लोक आप्पाला विचारणार. 4 लोक काय म्हणतील त्याला काय काय फरक पडत नाही. आप्पाला फक्त शेवट तीच पाहिजे 4 लोक. आम्ही आप्पाने आता घेर टाकलेले आहे. पाणी पिऊन चला. गाईस पाणी पिऊन घ्या. गाईस पाणी पिलो. पाणी 1 नंबर आहे, स्वच्छ आहेत. चला गाईस कुठं जायचं, आप्पी कुठं जायचं आपण? नागेश्वरला जायचं आहे आपण. तर बघू शकताय. हो 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 हो, कसलं दिसतंय बघ की कॅमेरा व्हिडिओ वगैरे. सुरुवातीला इथं मारुतीचे आणि गणपती बाप्पांचे मंदिर आहे. देवांचे आशीर्वाद घेऊ इथं आणि जाऊ तो पुढे. तिथं फळं वगैरे पण असते. ते जर कोण आणायचं विसरून गेलं तर इथं पण फ्रुट्स वगैरे भेटतात. त्यामुळे जास्त काय लोड घ्यायची गरज नाही. तर आप्पांचे मित्र जागोजागी आपल्याला भेटत आहेत. सुरुवातीला भेटले आप्पामुळे आम्हाला 250चं तिकीट जरा कन्सेशन मध्ये भेटलं. आप्पी असे भरपूर मित्र आहेत आप्पीचे. तर गाईज हे बघू शकताय, मचांग, माच, माचोळी काय असेल ते कसं बनवलंय. गाईज काय रात्री झोपते. मग ह्याच्या गाईज आप्पीला म्हणायचं आमच्या की वन विभागाला इथं बसते ती आणि प्राणी मोजतात. तसं नाही. वॉच आहे. तुमचं इंग्लिश जरा लयच वीक आहे. तुम्ही सांभाळून घ्या. तुम्ही सांभाळून घ्या गाईज. इथे बसून प्राण्यांवर वॉच ठेवली जाते. इथेच गाईज. ती पुढच्या इलेक्शनाची तयारी करायला लागलाय. जागोजागी आमच्या आप्पीचे कार्यकर्ते भेटत आहेत. तर 2029 निवडणूक 27 ग्रामपंचायत सरपंच आमचा आप्पा आणि आमच्या आप्पाचं चिन्ह असणार आहे बिबट्या. आता ऍडव्हेंचर आहे. तर काय ऍडव्हेंचर बघा आता. ओ माय गॉड, ओ माय गॉड. चलो चलो, चल 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 माही. स्वरूप लगा पडचिल की लगा. मैं कौन है? मैं कौन है वो स्वरूप?
रस्ता अक्षरशः मस्त आहे. ज्याला ट्रेक करायचं आहे, ज्याला ॲडव्हेंचर करायचं आहे, त्यासाठी बेस्ट रस्ता आहे. आता इथं पाणी नाही, पण जेव्हा पाणी असते तेव्हा हे पण खूप सुंदर दिसते बघा. तर काही पिनास ताजा ताजा त्याला गाईड पदावरनं खाली निवृत्त कर, काय बी दाखवायला लागले. तर काही आमचा बिबट्या सेल्फी मारतोय सुक्या झाडासोबत. आम्ही नाही करत, तुम्ही करता. मागे थांबता व्हिडिओ बनवता. तर हे आहे जंगल. भरपूर अजून ट्रेक बाकी आहे, आताशी तर सुरुवात आहे. ओके चला गाण्यासोबत चला आता गाईस, त्या गाण्याच्या ग्रुपला जॉईन करू. इथनं प्रॅक्टिस करूया रे. दमलाच दादा, तू दमला थांबू नको तू. गडाला पाहिजे आपी. हे थांब, आपीला घाम आलाय. बिबट्या आता थोडासा नर्वस झालाय. आपी ऊन आहे, हे ओला आहे, सावली आहे इथं. ही ओली झाड आहेत, म्हणजे जिवंत झाड आहेत ती. निगेटिव्ह माणसं राहूनच ना. आता अर्धा तासच राहिले. आम्ही 2.5 तास झालं, नाही 2.5 तास नाही, 1.5-2 तास झालं चालत आहे. आता अर्धा तासाचा प्रवास राहिला. आता आपल्याला इथं जायचं आहे नागेश्वरला. तर एवढा तिथून खालून अजून भरपूर खालून एवढा आलोय, एवढा प्रवास. आणि आता इथून अजून वर इथं जायचं आहे. थोडाच प्रवास राहिला. सगळे लोक बघा थकल्यात, थांबल्यात, थोडे विश्रांती घेतात. पण एम एकच आहे, वरती जायचं. गर्दी भरपूर आहे लाईन वरती. आणि ही मोठी रांग आहे दर्शनासाठी. आता रांगेत उभा राहू आणि जाऊ दर्शन घ्यायला. तर बघा लाईन भरपूरच मोठी आहे. आता पोरांना भूक लागल्या तर काकडी घेईल आमची गँग. ते कळस लावलाय वरती. कळस एक प्रकारे कळस वाटतो का ना, मंदिरचा कळस असा असा आकार आहे. तर आत्ता जस्ट बघा अर्धा तास झाला थांबलोय, पायथ्याशी आलोय. आणि इथून पुढं एवढी रांग आहे आणि तिथे दर्शन घ्यायचंय. आणि खाली बघू शकता खाली एवढी. तर गाईस हाय बघा वासोटा किल्ला इथं. आणि हे आहे नागेश्वर. बंद करायला लागला. तर बघा इकडे आहे हा वासोटी किल्ला. असं दरीतनं जायचं आहे. हा वासोटी किल्ला आहे. इकडून दरीतनं असं करून असं ह्या किल्ल्यावर जायचं आहे. रत्नागिरी स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे. आणि खाली आहे तिथे दिसत असेल चोरणगाव. आणि इकडं पाठीमाग आहे वासोटा किल्ला. तर आता आलोय, थोडेच अगदी अर्धा तास किंवा 15 मिनिटं लागतील दर्शन घ्यायला. आणि इकडे बघा खाली दरी किती खोल आहे. कॅमेऱ्यात मला माहित नाही दिसत्या का नाही, पण भरपूर खोल दरी आहे. ही बघा अशी दरी आहे, इथपर्यंत अशी आहे. इथून अजून इथून याच्या पाठीमागे अजून खोल आहे. कोकणाचाच भाग नाही सगळा हो. सगळा कोकणाचाच भाग आहे. पावसाळी बंद असते. बंद असतं सगळं हिरवगार. शंख लोखंड घेऊन येताना साहेब या खाली. पुढे चला
आता खूपच जवळ आले, जवळपास 10 मिनिटात दर्शन होईल आपलं. आपले पूर्वज आपलं नाही सगळ्यांचेच म्हणा. आले आता बघा आबाळत आल्यानंतर एकदम इथं शांत वाटायला लागले, मस्त शांत वाटतं. ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र सणासुदीलाच देवांचे दर्शन घ्यायला आले, बरं वाटतं. हेच ते मंदिर महादेवांचं, नागेश्वर. प्रसन्न वाटते अगदी. प्राचीन काली मंदिर ते स्वयंभू पिंडी बसवलेली नारायणची तिथे वशिष्ठ मुनींनी तपश्चर्या केली. त्यांच्या भेटीतून हे त्यांच्या स्थानिक निर्माण झालं. हा नागेश्वराच्या महादेव जय 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 शिवाजी महादेव. कितीला दादा नारळ? नारळ कितीला? चला गाइस, चलो 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 गाइस. हे नागेश्वर शंकर महाराजांचे प्रतीक. पण वीर आहे, म्हणजे पाण्यात स्वस्त आहे बघा. एवढे सगळे डोंगर आहे आणि डोंगराच्या वरतीच वीर आहे बघा. हे तर किती अजब आहे. तर आता फराळ करायला लागलोय, देवाचे दर्शन झाले. तर आहे चिवडा, हे खिचडी. उपवास सगळ्यांचा एक नंबर झालेला आहे. खाली बघून आता चाललोय वासोट्याकडे. संध्या बाळासाहेबांना ते 2 गुट. चला आता सगळे नॉनस्टॉप फाट्यापर्यंत जायचं. आता कुठे आहे मग रत्नागिरी? डेंजर कसले रत्नागिरीवाल्यांचं लय अवघड आहे बघ, किती खाली गर्दी वगैरे. बापरे, डेंजर ट्रेक आहे. आपलं परवडलं रत्नागिरी पण असं जातात. तर कुठं आपण आता गेलतो? नागेश्वरला जाऊन आता आपण वासोड्याला चाललोय. आणि आमचा गाईड वन मॅन आर्मी आप्पी समोर आहे. हा, आमची जिरून घेतली. जरा बसूया काय, मस्त आहे का इथं. बसूया जरा, बसा 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 काहीच तरी थोडी विश्रांती घेईल. चला चला चला. 3:30 मागाची माणसं नाही होती वर. कुठं निघल्या किती होती वर? लय होती माणसं. दिसतंय की रस्ता दिसते. आणि आमचा आप्पा बघा मुगली. स्लोमो फोटो लय काढलाच नाही. स्लोमो रान कोंबडा काय दिसलं तरी तर झाली आमची ट्रिप. आणि आता मी आलोय जिथून स्टार्ट केलं होती तिथे. तर लोक फ्रेश होत आहेत, मी ऑलरेडी फ्रेश झालोय. आता चाललोय परतीच्या दिशेने. तर गाईज असा होता आमचा आजचा ट्रेक आणि भरपूर ॲडव्हेंचरस होता आणि लाईफमधला माझा हा पहिला ट्रेक होता. तर पुन्हा भेटू तुम्हाला असेच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.